नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण अर्थसंकल्प कसा बनला हे आपण पाहितलं। आता आपण आज हे पाहूया की या अर्थसंकल्पाला कायदेशीर मान्यता कशी मिळते, कोणत्या आधारावर मिळते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घ्या। थोडा सोपा भाग आहे, थोडा इंटरेस्टिंग भाग आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या भागावरती प्रश्न नक्की विचारला जातो। चला पाहूया आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अर्थसंकल्पाला मिळणारी कायदेशीर मान्यता। थोडक्यात काय आहे अर्थसंकल्प काय आहे, तर थोडक्यात अर्थसंकल्प हे एक मनी बिल आहे, बरोबर आहे। मनी बिल कोणत्या कलमानुसार मांडलं जातं? आर्टिकल 110 नुसार मांडलं जातं। कुणाच्या मागणीनुसार मांडलं जातं? राष्ट्रपतींच्या मागणीनुसार मनी बिल मांडलं जातं। हा सोपा कन्सेप्ट आहे, बरोबर आहे। आता इथं बेसिक गोष्ट काय आहे, मनी बिल मांडलं गेले, हे सगळं झाले। मग हे जे मनी बिल आहे, जो अर्थसंकल्प आहे, याला कोणत्या स्टेजेसमधनं जावं लागतं, कोणत्या टप्प्यांमधनं जावं लागतं, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपण समजून घ्या। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, अर्थसंकल्पाचं सादरीकरण करत असताना काही महत्त्वाच्या स्टेजेस आहेत, काही महत्त्वाचे टप्पे आहेत, ते आपण टप्पे एक एक करून समजून घ्या। सगळ्यात पहिला टप्पा आहे तो आहे अर्थसंकल्पाचे सादरीकरण, म्हणजे काय? प्रेझेंटेशन ऑफ बजेट। पहिला आहे प्रेझेंटेशन ऑफ बजेट। मी थोडक्यात इथं काय करतो, अगोदर 6 स्टेजेस लिहितो। सगळ्यात पहिली स्टेज आहे प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण। दुसरी स्टेज आहे सर्वसाधारण चर्चा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? जनरल डिस्कशन। तिसरी स्टेज आहे विभागीय समित्यामार्फत परीक्षण। चौथी स्टेज आहे अनुदानाच्या मागण्यांवर मतदान। पाचवी स्टेज आहे विनियोजन विधेयक। आणि 6वी स्टेज आहे वित्त विधेयक। या सगळ्या गोष्टी आपण सोप्या सोप्या भाषेमध्ये पाहितलेल्या आहेत। यातल्या काही 2-3 गोष्टी सांगू का? पहिला महत्त्वाचा मुद्दा विनियोजन विधेयक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲप्रोप्रिएशन बिल असं म्हणतो। विनियोजन विधेयकाची संविधानिक तरतूद आहे आर्टिकल 114। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, विनियोजन विधेयक काय करतं? विनियोजन विधेयक सरकारच्या खर्चाच्या बाजूला कायदेशीर करतं। पुढचा आहे वित्त विधेयक, ज्याला आपण फायनान्स बिल असं म्हणतो। फायनान्स बिल आर्टिकल 117च्या अंतर्गत मांडलं जातं आणि फायनान्स बिल सरकारच्या कमाईच्या बाजूला कायदेशीर करतं। ही 2 सगळ्यात महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा। विनियोजन विधेयक सरकारच्या खर्चाच्या बाजूला कायदेशीर करतं आणि वित्त विधेयक सरकारच्या कमाईच्या बाजूला कायदेशीर करतं। या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा। इथं काय? प्रेझेंटेशन किंवा सादरीकरण, सर्वसाधारण चर्चा, विभागीय समित्यांमार्फत परीक्षण, अनुदानाच्या मागण्यांवर मतदान, विनियोजन विधेयक आर्टिकल 114, वित्त विधेयक आर्टिकल 117। ज्या दिवशी वित्त विधेयक पास होतं त्या दिवशी अर्थसंकल्प पूर्ण झाला आहे असं मानलं जातं। लक्षात ठेवा, ज्या दिवशी वित्त विधेयक पूर्ण होतं त्या दिवशी अर्थसंकल्प पूर्ण झालेला आहे असं मानलं जातं। ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। चालेल, चला आता आपण काय करूया, एक एक मुद्दा समजून घ्या। सगळ्यात पहिला मुद्दा अर्थसंकल्पाचं सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन ऑफ बजेट। प्रेझेंटेशन ऑफ बजेट हे लोकसभेचा नियम 213च्या अंतर्गत मांडलं जातं। प्रेझेंटेशनच्या बजेटच्या दिवशी काय असतं? वित्तमंत्र्यांचं भाषण असतं। तुम्ही स्वतः पहा, ज्या दिवशी वित्तमंत्री भाषण करतात त्याच्या दिवशी MPSC करणारी सगळी लोक दुसऱ्या दिवसाचे सगळे पेपर विकत घेतात। लोकसत्ता, मटा, सकाळ, दिव्य मराठी, सामना, बिमना सगळे, इव्हन काय मिळेल तो पेपर विकत घेतात। फक्त काय करतात? गठ्ठा मांडतात। आणि काही दिवसांनी जो स्मार्ट कार्यकर्ता असतो ना, हुशार असतो ना, तो काय करतो? एखाद्या कोचिंग क्लासचं मॅगझिन घेतो। ज्ञानदीपचं नका घेऊ, ज्याचं वाटेल त्याचं घ्या। मी काय कोचिंग क्लासची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही, प्रॅक्टिकलिटी तुम्हाला सांगतो। तो काय करतो? एखाद्या कोचिंग क्लासचं मॅगझिन घेतो किंवा जर इंग्लिश चांगली असेल तर UPSCच्या एखाद्या वेबसाईटवर जातो, त्या वेबसाईटवरनं बजेटमधला जिस्ट काढतो, तो जिस्ट वाचतो। किती वेळात वाचतो? हार्डली 2 तासात वाचतो, पाठ करतो। तुम्ही काय करता? 10 पेपर वाचता, त्याच्या नोट्स काढण्यात 2-3 दिवस घालवता आणि मग काय होतं? आयोग बजेटवर एकही प्रश्न विचारत नाही। त्याचे 2 तास गेलेत, तुमचे 2 दिवस गेले। आलं लक्षात?
ज्ञानार्थी बनायचं नाही, परीक्षार्थी बनायचं. विनाकारण मी माझ्या UPSCच्या पूर्ण करिअरमध्ये कधीही बजेटच्या दुसऱ्या दिवशी पेपर विकत घेतला नाही, कधीच नाही. हां, त्या महिन्याचा मी योजना घ्यायचो, कुरुक्षेत्र घ्यायचो, त्यात चांगली लँग्वेज असायची आणि तिथून पुढे राज्यसभा TV वरचे काही महत्त्वाचे एपिसोड्स पाहायचो, ज्यामध्ये मला काय महत्त्वाच्या गोष्टी कळायच्या. आणि सगळ्यात शेवटी त्या काळी ते मोठं करंट इव्हेंटचं UPSCचं बुकलेट यायचं बघा, ALS कोचिंग क्लासचं. तर त्या ALS कोचिंग क्लासच्या बुकलेटच्या बेसिसवरती बजेट पाठ होऊन जायचं, विषय संपला. विनाकारण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सगळी लोक जाऊन भाऊगर्दी करतायत त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने एनर्जी वाया घालवू नका. कोणता पोर्शन स्टेबल आहे, कोणत्या पोर्शनवर नक्की प्रश्न येऊ शकतात, तो पोर्शन सिलेक्ट करा, त्या पोर्शनवर चांगली तयारी करा, त्या पोर्शनचा चांगला अभ्यास करा, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. चालेल. पहा काय असतं मग त्या दिवशी वित्तमंत्र्यांचं भाषण असतं. वित्तमंत्री त्यात भाषणात काय सांगतात की या बजेटमध्ये काय मांडलेलं आहे, आम्ही टॅक्सेसचे रेट किती करत आहोत, आम्ही कोणत्या नवीन योजना आणत आहोत, यासाठी पैसे कुठून उभे केले जाणार आहेत, हे पैसे किती टप्प्यांमध्ये खर्च केले जाणार आहेत, हे पैसे खर्च करत असताना त्या ठिकाणी कुणाला किती महत्त्व दिलं जाणार आहे, या सर्वच्या सर्व गोष्टी एकदम विस्तृतपणे इन डिटेलपणे त्या वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये मांडल्या जातात. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याला आपण म्हणतो अर्थसंकल्पाचं सादरीकरण, वित्तमंत्र्यांचं भाषण. आता काय होतं, अगोदर 2017च्या अगोदर हे जे आपलं बजेट होतं हे फेब्रुवारीच्या शेवटच्या वर्किंग डेला मांडलं जायचं. वर्किंग डे कोणताही असो, मग तो 28 असो किंवा 27 फेब्रुवारी असो, हमेशा लक्षात ठेवा 2017पर्यंत आपला जो अर्थसंकल्प आहे हा फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला मांडला जायचा. मात्र 1 फेब्रुवारी 2017पासून आपण हा चेंज केला. 2017पासून हा अर्थसंकल्प आपण 1 फेब्रुवारीला मांडण्यासाठी सुरू केला, 1 फेब्रुवारीला. आणि कालच्या लेक्चरमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं ते लक्षात ठेवा, आपला हा जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाचं वित्तीय वर्ष किंवा फायनान्शियल इयर कोणतं आहे, फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्थसंकल्प मांडण्याच्या अगोदर भारत सरकारची आर्थिक पाहणी मांडली जाते. आर्थिक पाहणी ज्याला आपण काय म्हणतो, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया. आणखीन खूप सगळ्या लोकांना इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया विनाकारण वाचायची सवय आहे. विनाकारण इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियामध्ये वेळ वाया घालवू नका. आणि खास करून आपलं लेक्चर पाहणारी नोकरी करणारी लोक किंवा घर सांभाळणाऱ्या सर्व महिला वर्ग, तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की इकॉनॉमिक सर्वे न वाचता सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. सुरुवातीला काय करा, एक चांगली पोस्ट मिळवा, सेटल व्हा, आणि त्यानंतर मग तुम्ही जी नोकरी करता त्या नोकरीवर थोडंसं ब्रेक घेऊन मग तुम्ही फुल फ्लेज तयारी करा ना. तुमचं सुरुवातीलाच काय असतं, डोक्यात लाल दिवा असतो, लाल दिवे गेले, कोणत्याही गाडीला आता लाल दिवे नाहीत, हे लक्षात ठेवा. इकॉनॉमिक सर्वेच्या नोट्स मिळतात, खूप चांगल्या नोट्स मिळतात. मी स्वतः इकॉनॉमिक सर्वेचं ऑनलाईन लेक्चर घेणार आहे या वर्षीपासून. विनाकारण तो बल्की मोठा इकॉनॉमिक सर्वे ना महाराष्ट्राचा ना भारताचा वाचण्याच्या भानगडीत पडू नका. तो पूर्णतः फॅक्च्युअल डॉक्युमेंट असतं जे फक्त तुम्हाला सोप्या भाषेमध्ये अंडरस्टँड करायचं असतं. चालेल. तर लक्षात ठेवा, अर्थसंकल्पाचं सादरीकरण, लोकसभेचा नियम 213, वित्तमंत्र्यांचं भाषण असतं, फेब्रुवारीचा 1 फेब्रुवारीला मांडलं जातं. अर्थसंकल्पाच्या अगोदर भारत सरकारची आर्थिक पाहणी, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया मांडला जातं. चालेल. चला, आता यानंतर दुसरी स्टेज आहे ती आहे सर्वसाधारण चर्चा, जनरल डिस्कशन. आता काय असतं, अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री जेव्हा भाषण करतात तेव्हा सगळ्यांनाच तो पटत नसतो, पहिला मुद्दा, बरोबर. विरोधकांना तर तो पटतच नसतो. आणि त्यात जर निर्मला सीतारामन अर्थमंत्री असेल तर तो पटण्याचा भागच नाही. का पटावा, ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे, तो राजकारणाचा भाग आहे, आपण त्यामध्ये नको जायला. इथं हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर अर्थमंत्र्यांनी भाषण केलं, त्यावर 3 ते 4 दिवस चर्चा चालते. या चर्चेला आपण काय म्हणतो, या चर्चेला आपण म्हणतो सर्वसाधारण चर्चा किंवा जनरल डिस्कशन. यामध्ये काय असतं, आयदर पूर्ण बजेटवर चर्चा होते किंवा बजेटमधील काही महत्त्वाच्या तरतुदींवर चर्चा होते किंवा बजेटमधील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते. याला आपण म्हणतो सर्वसाधारण चर्चा, जी जवळपास 3 ते 4 दिवस चालते. पूर्ण अर्थसंकल्प किंवा काही महत्त्वाच्या तत्वांवर चर्चा होते. फक्त इथं अडचण काय माहिती आहे का, या बजेटवरची चर्चा होत असताना हे सगळे जे खासदार तिथं बसलेत, या खासदारांना बजेटमधील, सगळ्या नाही बरं का, पण काही खासदारांना या बजेटमधलं ओ का ठो कळत नसतं. त्यांची कधी तशी इच्छा नसते, त्यांना हीच गॅरंटी नसते की मी निवडून कसा आलो. बरं ठीक आहे, निवडून जर आलो असेल तर मला ते कळून घ्यायची, कारण त्यांना काम करायचं नसतं. फक्त काय पॉप्युलर लोक लाटेवर निवडून आलेले असतात आणि त्यांचं चाललेलं असतं की जायचं बसायचं चालायचं. तर यामुळे काय होतं की या अर्थसंकल्पाला एक अर्थपूर्ण प्राप्त व्हावा व याला योग्य पद्धतीनं पास व्हावं. आणि जो लोकांचा पैसा आहे, शेवटी सरकारच्या तिजोरीमध्ये कोणाचा पैसा आहे, तुमचा माझा पैसा आहे ना,
टॅक्सेस भरलेत आपण, तुम्ही आता जे क्लासला फीज घेतली आहे बरोबर आहे, तुमची काय 3-3.5 हजार फीस आहे, या 3.5 रुपयांमधले 18% GST लगेचच्या लगे गव्हर्नमेंटला मला द्यावा लागतो. 18×54 म्हणजे नाही म्हणलं तरी जवळपास 620 रुपये मला GST भरावा लागतो. हा मी भरत नाही, हा तुम्ही भरताय. का? कारण तुम्ही फीस पे केली आहे, ऑनलाईन फीस पे केली आहे. तर इथं बेसिक गोष्ट काय की हा तुमचा पैसा आहे. मग लोकांच्या पैशाला चांगलं महत्त्व मिळावं, चांगल्या पद्धतीनं मिळावं यासाठी सर्वसाधारण चर्चेनंतर हे जे आपलं बजेट आहे हे डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीजकडे पाठविलं जातं. आता आपण काय करूया, त्या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीबद्दल थोडक्यात जास्त माहिती जाणून घ्या, जो थोडासा महत्त्वाचा भाग आहे. इथं लक्षात आलं सर्वसाधारण चर्चा, फक्त इथं लक्षात ठेवा महत्त्वाचा मुद्दा काय, सर्वसाधारण चर्चेमध्ये कोणतेही प्रश्न उभे केले जात नाहीत. सर्वसाधारण चर्चेमध्ये कोणतीही कपात प्रस्ताव मांडली जात नाही. सर्वसाधारण चर्चा ही नॉर्मल डिस्कशनसाठी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सर्वसाधारण चर्चेच्या शेवटी वित्तमंत्र्यांना सगळ्यात शेवटी रिप्लाय देण्याचा अधिकार असतो. काय असतो? वित्तमंत्र्यांना सगळ्यात शेवटी रिप्लाय देण्याचा अधिकार असतो. आलं लक्षात? आता इथं बेसिक गोष्ट काय आहे, आपण समजा जर पाहायला गेलं तर पहा, एक सोपा तुम्हाला एक आकडा सांगतो. बेसिक काय आपण काय पाहितले मगाशी, आपला अर्थसंकल्प किती तारखेला मांडला जातोय? 1 फेब्रुवारीला. पण 2017च्या अगोदरचा तुम्ही विचार करा, आपला अर्थसंकल्प 2017च्या अगोदर केव्हा मांडला जायचा? फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला मांडला जायचा. लास्ट वर्किंग डे बरोबर. म्हणजे थोडक्यात फेब्रुवारी महिना संपल्यानंतर मांडला जायचा. म्हणजे अर्थसंकल्पाची ॲक्च्युअल सुरुवात केव्हा व्हायची? मार्च महिन्यामध्ये व्हायची बरोबर आहे. आता मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सुरू झाल्यानंतर तो पूर्ण पास होण्यासाठी किती दिवस लागायचे पहा. सादरीकरण 1 दिवस, सर्वसाधारण चर्चा 3 ते 4 दिवस, विभागीय समित्यांमार्फत परीक्षण याला 3 ते 4 आठवडे वीक बरोबर आहे. अनुदानाच्या मागणीवर मतदान 26 दिवस, त्यानंतर सगळ्यांचं कॉन्सॉलिडेशन करून 3 ते 4 दिवस बरोबर आहे. म्हणजे पहा, अर्थसंकल्प ज्या दिवशी सादर केलाय तिथून पुढं तुमचं विनियोजन विधेयक पास होईपर्यंत किती दिवस लागतात? 1 आणि 3, 4 म्हणजे हा 1 आठवडा झाला. हे 4 आठवडे 5 आठवडे, 5 आठवडे प्लस हा 1 महिना. म्हणजे पहा 7×5 35 दिवस आणि हा 1 महिना, म्हणजे जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला बजेट मांडल्यानंतर हे बजेट पास व्हायला जवळपास 2 ते 2.25 महिने लागायचे. चला 2.25 महिने काउंट करून चला. 2.25 महिने म्हणजे किती झाले पहा, फेब्रुवारी एंड, मार्च महिना पूर्ण, एप्रिल महिना पूर्ण आणि काय मे महिना हाफ, जवळपास 2.5 महिने लागतात बरोबर. 2-2.25 महिने लागतात. पण मला सांगा इथं महत्त्वाची गोष्ट, आपलं जे मागच्या वर्षीचं बजेट आहे, मागच्या वर्षीच्या बजेटची तरतूद केव्हापर्यंत आहे? मागच्या वर्षीच्या बजेट तरतूद फक्त कुठपर्यंत आहे? मार्च एंडपर्यंत, 31 मार्चपर्यंत आहे. मग एप्रिल आणि मे महिन्यात पैसे कुठून खर्च करायचे? कारण पैसे खर्च करण्यासाठी जी कायदेशीर मान्यता लागते ती कुठून मिळते? ती विनियोजन विधेयकामधून मिळते. कुठून मिळते? विनियोजन विधेयकामधून मिळते. मी तुम्हाला काल पण संचित निधी शिकवताना महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता, जोपर्यंत विनियोजन विधेयक पास होऊ शकत नाही तोपर्यंत संचित निधीमधून तुम्ही 1 रुपया सुद्धा खर्च करू शकत नाही. जोपर्यंत विनियोजन विधेयक पास होऊ शकत नाही तोपर्यंत संचित निधीमधून तुम्ही 1 रुपया सुद्धा खर्च करू शकत नाही. आता तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला जर बजेट मांडलं तर त्या केसमध्ये विनियोजन विधेयक पास करायला 2.5 महिने लागतील. 2.5 महिने लागतील म्हणजे जवळपास मे एंड लागेल आणि तुमचे मागच्या वर्षीची तरतूद तर 31 मार्चला संपणार आहे. मग एप्रिल आणि मे महिन्यात पैसे कुठून खर्च करायचे? कारण विनियोजन विधेयक पास व्हायला मे एंड येणार आहे, हाफ मे येणार आहे बरोबर आहे. तर यासाठी संविधानात काय तरतूद आहे? जनरल डिस्कशन संपल्यानंतर वोट ऑन अकाउंट पास केलं जातं. तुम्हाला प्रोसेस कळली? आता पहा, वित्तमंत्र्यांना जनरल डिस्कशनमध्ये चर्चेच्या शेवटी रिप्लाय देण्याचा अधिकार असतो. वित्तमंत्र्यांना हा अधिकार असतो. आता पहा, अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 ते 2.25 किंवा 2.5 महिने लागतात. किंवा थोडक्यात विनियोजन विधेयक पास होण्यासाठी 2, 2.25 ते 2.5 महिने लागतात. केव्हापासनं? बजेटचं सादरीकरण झालेल्या दिवसापासनं. यामुळे सर्वसाधारण चर्चेनंतर सरकारी खर्चाची गरज भागविण्यासाठी, हे लक्षात ठेवा, कशासाठी? सरकारी खर्चाची गरज भागविण्यासाठी वोट ऑन अकाउंट पास केलं जातं.
सरकारी खर्चाची गरज भागविण्यासाठी, इथं प्रश्न कुठं विचारला जातो, वोट ऑन अकाउंट केव्हा पास केलं जातं. लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंट हे सर्वसाधारण चर्चा संपल्यानंतर पास केलं जातं. सरकारी खर्चाची गरज भागविण्यासाठी वोट ऑन अकाउंट पास केलं जातं. यामध्ये सामान्यतः 2 महिन्यांची तरतूद असते आणि 1/6 एवढ्या निधीची तरतूद. 1/6 का? 2 महिने. मला सांगा आपले टोटल किती महिने आहेत? 12. मग 12 पैकी 2 हा किती आकडा झाला बघा ना. 2 महिने हे 12 महिन्यांपैकी किती झाले? बे बे सख 12. 1/6 आकडा झाला की नाही. तर 2 महिन्यांसाठी किती पैशांची तरतूद केली जाते? 1/6 एवढ्या निधीची तरतूद केली जाते. हे सगळ्यात महत्त्वाचं. चालेल. तर लक्षात ठेवा, जनरल डिस्कशन संपल्यानंतर सरकारी खर्चाची गरज भागविण्यासाठी वोट ऑन अकाउंट पास केलं जातं. यामध्ये सामान्यतः 2 महिन्यांसाठी 1/6 एवढ्या निधीची तरतूद करण्यात येते. हा सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. चालेल. आता वोट ऑन अकाउंट म्हणजे काय? तर वोट ऑन अकाउंट परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आहे? पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, वोट ऑन अकाउंट हे सर्वसाधारण चर्चेनंतर मांडलं जातं. पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे? वोट ऑन अकाउंट हे सर्वसाधारण चर्चेनंतर मांडलं जातं. सगळ्यात बेसिक मुद्दा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, वोट ऑन अकाउंट हे आपण कितीही महिन्यांसाठी मांडू शकतो, त्यावर असं बंधन नाही. सामान्यतः भारतीय अर्थसंकल्प मांडत असताना आपण वोट ऑन अकाउंट हे 2 महिन्यांसाठी मांडतो, ज्यामध्ये जवळपास 1/6 एवढ्या निधीची तरतूद केली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आता इथं सगळ्यात की पॉईंट लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंटमध्ये काय असतं? तर लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंटमध्ये फक्त खर्चाची तरतूद असते. हे वाक्य पक्क लक्षात ठेवा. वोट ऑन अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त खर्चाची तरतूद असते. वोट ऑन अकाउंटमध्ये कमाईची तरतूद नसते. हे महत्त्वाचं वाक्य आहे. म्हणून परत एकदा सांगतोय, वोट ऑन अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त खर्चाची तरतूद असते, कमाईची कसलीही तरतूद नसते. मग आता पुढे आपण पाहूया. पहा, अर्थसंकल्प पास करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे सरकारची खर्चाची गरज भागविण्यासाठी जनरल डिस्कशन संपल्यानंतर वोट ऑन अकाउंट पास केलं जातं. सामान्यतः वोट ऑन अकाउंट 2 महिन्यांसाठी असतं. याच्या अंतर्गत एकूण खर्चाच्या 1/6 एवढ्या निधीची तरतूद ही वोट ऑन अकाउंटसाठी केली जाते. 1/6. आता इथं संविधानिक तरतुदी काय आहेत वोट ऑन अकाउंटसाठी? वोट ऑन अकाउंटसाठी संविधानिक तरतूद ही आर्टिकल 116 मध्ये देण्यात आलेली आहे. वोट ऑन अकाउंटची तरतूद आर्टिकल 116 मध्ये देण्यात आलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वोट ऑन अकाउंट हे आपल्याला दरवर्षी लागणार आहे. ती सरकारची खर्चाची गरज आहे. यामुळं वोट ऑन अकाउंटला हे फॉर्मल मॅटर म्हणजे आवश्यक मॅटर असं कन्सिडर करून त्याला विदाऊट डिस्कशन पास केलं जातं. हां, जर समजा संसदेनं आग्रह धरला की वोट ऑन अकाउंटवर डिस्कशन घ्याच, तर ते डिस्कशन घेणं आवश्यक असतं. पण नॉर्मली वोट ऑन अकाउंट हे फॉर्मल मॅटर असतं. त्यामुळे त्याला कोणत्याही डिस्कशन विना सहज पास केलं जातं. 2004-05 साली लक्षात ठेवा, NDA सरकारने म्हणजे काय, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स सरकारने 4 महिन्यांसाठी वोट ऑन अकाउंट पास केलं होतं. कारण त्यावर्षी सरकार निवडणुका होत्या. त्यामुळं इथं काय होतं, NDA सरकारने 2004-05 साली 4 महिन्यांसाठी वोट ऑन अकाउंट पास केलं होतं. वोट ऑन अकाउंट नॉर्मली 2 महिन्यांचं असतं, पण तुम्ही ते 4 महिन्यांसाठी सुद्धा पास करू शकता. त्यावर असं कोणतंही बंधन नाही. फक्त लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त खर्चाची तरतूद असते. लक्षात ठेवा, फक्त खर्चासाठीची तरतूद असते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यामध्ये टॅक्सेशनचं कोणतंही मॅटर नसतं. तिसरा मुद्दा, वोट ऑन अकाउंट हे कोणतंही सरकार पास करू शकतं. कोणतंही सरकार, चालू सरकार असेल, काळजीवाहू सरकार असेल, कोणतंही पास करू शकतं. काळजीवाहू सरकार माहिती आहे सर्वांना? काळजीवाहू सरकार म्हणजे काय? जेव्हा पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत जुनेच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कामकाज पाहतात, याला आपण काळजीवाहू सरकार किंवा केअरटेकर गव्हर्नमेंट असं म्हणतो. परत एकदा लक्षात घ्या, जेव्हा पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत जुनंच सरकार जेव्हा कामकाज पाहतं, तेव्हा या जुन्या सरकारला आपण काळजीवाहू सरकार किंवा केअरटेकर गव्हर्नमेंट असं म्हणतो. तर इथं लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंट हे काळजीवाहू सरकारसुद्धा मांडू शकतं. मग वोट ऑन अकाउंट सारखाच एक प्रकार आहे पण वेगळा, तो आहे इंटरिम बजेट. याला आपण काय म्हणतो? याला आपण मराठीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सुद्धा म्हणतो. अंतरिम.
काय आहे अंतरिम अर्थसंकल्प काय आहे? तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला पूर्ण वर्षभराचं पूर्ण मोठ्या वित्तीय वर्षाचं बजेट न मांडता थोड्या छोट्याशा कालावधीसाठी बजेट मांडायचं असेल तर अशा वेळी तुम्ही पूर्ण मोठं बजेट न मांडता छोटं बजेट मांडता, याला आपण अंतरिम अर्थसंकल्प असं म्हणतो. फक्त लक्षात ठेवा, इंटरिम बजेटमध्ये सर्व गोष्टी असतात, कमाईच्या गोष्टीसुद्धा असतात आणि खर्चाच्या गोष्टीसुद्धा असतात. वोट ऑन अकाउंटमध्ये मात्र फक्त आणि फक्त खर्चाची तरतूद असते. इंटरिम बजेटमध्ये मात्र फक्त कमाई आणि खर्च दोन्हीची सुद्धा तरतूद असते. कंप्लीट सेट ऑफ अकाउंट बोथ इन्कम अँड एक्सपेंडिचर यामध्ये असतं. कमी कालावधीसाठी मांडला गेलेला हा अर्थसंकल्प असतो. आता तिसरं महत्त्वाचं आहे विभागीय समित्यांमार्फत परीक्षण. यात नेमकं काय असतं आपण हे समजून घेऊया. आता काय असतं, एकदा सर्वसाधारण चर्चा झाली आहे, मग मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपलं पार्लमेंट किंवा आपले पार्लमेंटरी व्यवस्थेला आपण काय म्हणतो, इट इज अ गव्हर्नमेंट बाय ॲमॅच्युअर्स. बरोबर, म्हणजे हौशी लोकांचं सरकार आहे. सेम केस आपल्या पार्लमेंटसुद्धा आहे. आपल्या संसदेमध्ये असणारे जे लोकसभा किंवा राज्यसभेमधील जे खासदार आहेत, यांना फायनान्सबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल खूप डिटेल्डमध्ये नॉलेज असेल असा भाग नाही आहे. हां, सगळ्यांना म्हणत नाही, काही लोक त्यामध्ये एक्सपर्ट असतीलही, पण प्रत्येकालाच तेवढं मोठं नॉलेज असेल असं बिलकुल नाही आहे. मग अशा वेळेस काय होतं, उगाचच टेबल आदळणं, दगड तो पेपर वेट आदळणं किंवा आणखीन काहीतरी गोंधळ करणं, यानं तुमच्या देशाचं भलं होणार नाही आहे. यामुळे याच्यावर तिसरा महत्त्वाची स्टेज काय, तिसरी महत्त्वाची स्टेज आहे, हे सगळं जे आपलं बजेट आहे, या सगळ्या बजेटला काय करणं, विभागीय समित्यांमार्फत परीक्षण करणं. याला आपण काय म्हणतो, डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज. डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज. आता बघा, कमिटीज ज्या असतात, कमिटीजमध्ये एक लक्षात ठेवा, दोन प्रकारच्या कमिटीज असतात. एक असते ज्याला आपण म्हणतो स्टँडिंग कमिटी, म्हणजे काय, स्थायी समिती. दुसरी असते ॲड हॉक कमिटी, म्हणजे तात्पुरती समिती. स्टँडिंग कमिटी म्हणजे काय, जी कमिटी वर्षभर परमनंट लेवलला काम करते. परमनंट म्हणजे जी काय असते, परमनंट असते, वर्षभर असते, तिला आपण स्टँडिंग कमिटी असं म्हणतो. दुसरी आहे ॲडहॉक कमिटी. ॲडहॉक कमिटी ही परमनंट नसते. ॲडहॉक कमिटी ही जेव्हा गरज पडेल त्यावेळी ती स्थापन केली जाते. गरजेनुसार, वेळेनुसार, आवश्यकतेनुसार जेव्हा आपण तात्पुरत्या कालावधीसाठी एखाद्या कमिटीची स्थापना करतो, त्या कमिटीला आपण ॲडहॉक कमिटी हा शब्द वापरतो. ॲडहॉक म्हणजे काय, टेम्पररी. तर पहा इथं काय आहेत, डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटी, विभागीय स्थायी समित्यांमार्फत परीक्षण म्हणजेच काय, डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटी. आता इथं काय होतं, इथं या कमिटीज येण्याच्या अगोदर विषय समित्या होत्या, सब्जेक्ट कमिटीज. बरोबर आहे. या सब्जेक्ट कमिटीज प्रत्येक विषयामध्ये जायच्या, त्याला किती पैशांची गरज आहे, सध्या काय अडचण आहे, या क्षेत्राला आपण वर कसं आणू शकतो, किती लोकांचं जीवनमान, राहणीमान या विषयांवर अवलंबून आहे, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये काय केला जातो, अभ्यास केला जातो. आणि या सगळ्या गोष्टींचा यामध्ये डिटेल्डमध्ये अभ्यास केल्यानंतर मग यामध्ये काय केलं जातं, त्या समिती रिकमेंड करायच्या. पण आपण यामध्ये काय केलं, आपण यामध्ये जास्त प्रोफेशनल अप्रोच यावा आणि या समित्यांमार्फत सरकारच्या पैशांची, लोकांच्या पैशांची बचत व्हावी व पैसे प्रायोरिटीनं ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याच ठिकाणी खर्च व्हावे, यासाठी आपण या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज आणल्या. महत्त्वाची गोष्ट, डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज ज्या आहेत यांची सुरुवात 10वी लोकसभा 10th लोकसभेच्या वेळेस झालेली. 10वी लोकसभा 1993ला ज्या वेळेस पहिल्यांदा 17 डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीची स्थापना करण्यात आली. एप्रिल 1993मध्ये या प्रकारच्या अशा 17 डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीजची स्थापना करण्यात आली. त्यावेळेस जी कमिटी होती, या कमिटीची टोटल स्ट्रेंथ होती 45 सदस्य. या 45 सदस्यांपैकी 30 सदस्य हे लोकसभेमधील होते, तर 15 सदस्य हे राज्यसभेमधील होते. लक्षात ठेवा, 1993ला ज्या विभागीय समित्यांची स्थापना करण्यात आली त्या समित्यांची एकूण स्ट्रेंथ होती 45. या 45 पैकी 30 सदस्य लोकसभेतील होते, 15 सदस्य राज्यसभेतील होते. या 30 सदस्यांचं नॉमिनेशन हे लोकसभेच्या स्पीकर मार्फत केलं जायचं. 15 सदस्यांचं नॉमिनेशन हे राज्यसभेच्या चेअरमन मार्फत केलं जायचं. आणि या प्रत्येक सदस्याचा जो कालावधी आहे हा कालावधी फक्त 1 वर्षाचा होता. तो कितीही वेळा रिन्युएबल असला तरीही लक्षात ठेवा ते फक्त 1 वर्षाचा कार्यकाळ होता. ते परत त्यावर निवडून येऊ शकत होते. फक्त महत्त्वाची गोष्ट, या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीवर कोणत्याही मंत्र्याला सदस्यत्व नव्हतं. मंत्री या कमिटीमध्ये येऊ शकत होते, बसू शकत होते, चर्चा करू शकत होते, डिस्कशन करू शकत होते. फक्त या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीमध्ये मंत्र्यांना सदस्यत्व नव्हतं आणि त्यांना त्यामध्ये मतदानाचा हक्क नव्हता. 2 सगळ्यात महत्त्वाच्या बाबी.
त्यानंतर 13व्या लोकसभेला मात्र गोष्टी बदलल्या. 13वी लोकसभा म्हणजे काय 2004 म्हणजे जवळपास एका दशकानंतर गोष्टी बदलल्या. आणि यानंतर काय झालं, जुलै 2004ला या ज्या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज आहेत यांची संख्या 17 वरून 24 करण्यात आली. समित्यांची संख्या वाढली, ती 17 वरून 24 करण्यात आली. सदस्य संख्या मात्र कमी करण्यात आली, 31 सदस्य संख्या करण्यात आली. आणि या 31 पैकी 21 सदस्य लोकसभेचे होते, 10 सदस्य राज्यसभेचे होते. या 21 सदस्यांचं नॉमिनेशन, यांची निवड केली जात नव्हती, नॉमिनेशन होतं. लक्षात ठेवा, तिथं असं जर परीक्षेमध्ये दिलं, आयोग तुम्हाला चुकवू शकतं. 21 सदस्यांची निवड लोकसभेमार्फत केली जात होती, ते चूक वाक्य असणार आहे. लक्षात ठेवा, 21 सदस्यांचं नॉमिनेशन लोकसभेच्या स्पीकरमार्फत केलं जात होतं, तर या 10 सदस्यांचं नॉमिनेशन राज्यसभेच्या चेअरमन मार्फत केलं जायचं. मग या कमिटीचं काम काय होतं, वेगवेगळ्या मंत्रालयांनी जे पैसे मागितलेत ते पैसे का मागितलेत, कोणत्या कामासाठी मागितलेत, ते किती टप्प्यांमध्ये त्यांना मिळायला हवे, कोणती कामं आहेत, सध्या हे कामं करून घेण्याची प्रायोरिटी आहे का, मागच्या वर्षी यांना किती पैसे मिळाले होते, ते पैसे यांनी किती प्रमाणात खर्च केले, म्हणजे त्यांना किती पैसे सँक्शन झालेले आहेत, त्यांचा ॲक्च्युअल आकडा काय आहे मागच्या वर्षी खर्च करण्याचा, मागच्या वर्षी काय परिस्थिती होत्या, या सगळ्या गोष्टींचा डिटेल्ड ॲनालिटिकल अभ्यास करणं हे या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीजचं काम आहे. आणि हे करत असताना या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीजला एक्सपर्ट लोकांचं सहकार्य लाभतं आणि एक्सपर्ट लोकांच्या सहकार्यानुसार या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. आलं लक्षात. आता या कमिटीजनी जेव्हा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात तर यासाठी यांना वेळ मिळतो जवळपास 3 ते 4 आठवडे, 3 ते 4 वीक्स. लक्षात ठेवा, म्हणजे जवळपास 1 महिनाभर यांना वेळ मिळतो. मग या कमिटी स्वतःचा सर्वच्या सर्व अहवाल लोकसभेमध्ये सादर करतात. लक्षात ठेवा, मी मागं तुम्हाला सांगितलं होतं, बजेट म्हणजे जे मनी बिल आहे, मनी बिलच्या बाबतीत राज्यसभेला खूप कमी अधिकार आहेत. सगळ्यात पहिलं त्यांना मतदानाचा अधिकार नाही. परत एकदा सांगतो, बजेटच्या बाबतीत राज्यसभेला मतदानाचा हक्क नाही. बजेटच्या बाबतीत राज्यसभा फक्त चर्चा करू शकते आणि ते पण राज्यसभेने बजेटवर चर्चा करण्यासाठी राज्यसभेला फक्त आणि फक्त 14 दिवसांचाच कालावधी देण्यात आलेला आहे, त्यापेक्षा जास्त कालावधी नाही. जर 14व्या दिवशी राज्यसभा बजेटवर चर्चा करून बजेटला परत पाठवू शकली नाही तर ते बजेट राज्यसभेला मान्य आहे असं ट्रीट केलं जातं आणि बजेट पास केलं जातं. राहील लक्षात, ही महत्त्वाची बाब आहे. तर या सोयीनं विभागीय समित्या आपला जो अहवाल आहे, हा अहवाल या सर्व विभागीय समित्या कुणाकडे देतात, हा अहवाल विभागीय समित्या लोकसभेकडे देतात. चालेल, लोकसभेकडे. मग आता लोकसभेचं काम काय आहे, तर हा अहवाल आल्यानंतर लोकसभा काय करते, या बजेटमध्ये ज्या सर्व अनुदानाच्या मागण्या आहेत, इथं शब्द लक्षात ठेवा, मी सांगतो व्यवस्थित, लक्ष द्या. अनुदानाची मागणी, मागणीला आपण काय म्हणतो, डिमांड. बरोबर आहे, म्हणजे काय, मागणी. जेव्हा या डिमांडवर लोकसभेमध्ये मतदान होतं, तेव्हा ही मागणी कशात कन्वर्ट होते, ग्रँटमध्ये कन्वर्ट होते, ज्याला आपण काय म्हणतो, अनुदान हा शब्द वापरतो. काय शब्द वापरतो, अनुदान. तर याला आपण म्हणायचं डिमांड फॉर ग्रँट. याला आपण म्हणायचं डिमांड फॉर ग्रँट. मग या पूर्ण बजेटमध्ये सगळ्या मंत्रालयांच्या काय काय मागण्या आहेत हे सगळं त्या ठिकाणी मांडलेलं असतं. तर या सर्वच्या सर्व ज्या अनुदानाच्या मागण्या आहेत, या अनुदानाच्या मागण्या मतदानासाठी घेणं ही 4थी स्टेज आहे. पहिली स्टेज काय, अर्थसंकल्पाचं सादरीकरण. दुसरी स्टेज काय, सर्वसाधारण चर्चा, जनरल डिस्कशन. इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे, जनरल डिस्कशन संपल्यानंतर त्या ठिकाणी तो सगळं जे वोट अन अकाउंट पास करण्यासाठी घेतलं जातं, महत्त्वाचा मुद्दा. तिसरी स्टेज आहे डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज, म्हणजे विभागीय स्थायी समित्यांमार्फत या सर्व अनुदानाच्या मागण्यांचं व बजेटचा अभ्यास करणं, त्याचं परीक्षण करणं व त्याच्यावरचा अहवाल लोकसभेला सादर करणं. मग 4थी स्टेज आहे अनुदानाच्या मागणीवर मतदान. इथं काय लक्षात ठेवायचं पहा. पहिला मुद्दा, प्रत्येक मागणी ही सेपरेटली मांडली जाते. पहिला मुद्दा काय आहे, प्रत्येक मागणी, प्रत्येक डिमांड ही सेपरेटली मांडली जाते. दुसरा मुद्दा, जेव्हा मागणीवर मतदान होतं तेव्हा ते अनुदान बनते, जे आपण आत्ता पाहितले. ही मागणी आहे, ज्याला आपण डिमांड म्हणतो, यावर जेव्हा वोटिंग होते तेव्हा ही ग्रँट बनते, याला आपण डिमांड फॉर ग्रँट असं म्हणतो. तिसरं, या अनुदानाच्या मागण्यांसाठी एकूण 26 दिवस दिलेले असतात. 26 दिवसांच्या आत मतदान व्हायला हवं. प्रत्येक मागणीवर सेपरेट मतदान होतं, मतदान मंत्रालय वाईज होतं
2 वाक्य लक्षात ठेवा. प्रत्येक मागणीवर सेपरेट मतदान होतं, मतदान मंत्रालय वाईज होतं आणि या ठिकाणी मतदानासाठी एकूण 26 दिवस दिलेले असतात. यामध्ये आता या मागण्या मांडल्यात असताना 3 प्रकारचे कपात प्रस्ताव मांडले जाऊ शकतात. कपात प्रस्ताव ज्याला आपण इंग्लिशमध्ये कट मोशन असं म्हणतो, कट मोशन. लक्षात ठेवा, तुमच्यापैकी खूप सगळे लोक याला क्लोजर मोशन म्हणू शकतात. क्लोजर मोशन नाही, मी त्याला क्रॉस पण करून ठेवतो. कपात प्रस्तावाला क्लोजर मोशन म्हणत नाहीत. कपात प्रस्तावाला काय म्हणतो आपण? कट मोशन असं म्हणतो. थोडक्यात काय, हे सगळे जे पैसे दिलेत ते दिलेले पैसे योग्य दिलेले आहेत का, किंवा याला काही वेगळं करायला हवं, यावर चर्चा घेतल्यानंतर जेव्हा प्रत्येक सदस्य आपला ग्रीवान्सेस आपलं गाऱ्हाणं मांडतो, ते गाऱ्हाणं मांडत असताना हे 3 प्रकारच्या कपात प्रस्तावामध्ये म्हणजे कट मोशनमध्ये हे गाऱ्हाणं मांडलं जातं, ज्याला आपण कट मोशन असं म्हणतो. इथं लक्षात घ्या, कट मोशन 3 प्रकारचं असतं. सगळ्यात पहिलं आहे पॉलिसी कट मोशन. पहिला आहे पॉलिसी कट मोशन. पहा, पॉलिसी कट काय, तुम्हाला ते पूर्णच्या पूर्ण धोरणच आवडलेलं नाही. म्हणजे समजा एखादं धोरण मांडलं गेलं आणि या धोरणाला समजा अर्थमंत्री म्हणले की या धोरणाला 1000 कोटी द्या, पण तुमचं म्हणणं आहे की हे धोरण थोडंसं चुकीचं आहे, या धोरणामुळं या देशातील गरीब, शेतकरी वर्ग, मजूर वर्ग, दलित वर्ग किंवा अतिपिछडा वर्ग याच्यावर खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि तुमचं म्हणणं आहे की हे धोरण मला मान्यच नाही आहे. तुम्ही लोकसभा सदस्य आहेत, मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही हे धोरण मान्य नसताना त्या धोरणाच्या विरुद्ध पॉलिसी कट मोशन मांडू शकता. पॉलिसी कट, याला आपण मराठीत काय म्हणतो, याला आपण मराठीमध्ये म्हणतो धोरणात्मक कपात प्रस्ताव. इथं आपण काय म्हणतो, म्हणजे तो सदस्य काय म्हणतो, माननीय अध्यक्ष महोदय, मला या धोरणाच्या विरुद्ध पॉलिसी कट मोशन मांडायचं आहे. या अनुदानाच्या मागणीला जे 10,000 कोटी रुपये दिलेत हे सर्वच्या सर्व पैसे व्यर्थ आहेत, वायफळ आहेत. एवढे 10,000 कोटी रुपये देण्याची गरज नाहीये. हे सर्वच्या सर्व अनुदानाची मागणी कट करण्यात यावी आणि या धोरणाला फक्त 1 रुपया देण्यात यावा. म्हणजे तुमचा राग इमॅजिन करा, 10,000 कोटी रुपये दिलेले कॅन्सल करा आणि किती रुपये द्या, फक्त 1 रुपया द्या. आलं लक्षात? म्हणजे जेव्हा तुम्ही सगळेच्या सगळे पैसे त्यांना देणं कॅन्सल करायला सांगता आणि त्या सर्व पैशांच्या या मागणीला फक्त किती रुपये द्या, 1 रुपया द्या म्हणता, याला म्हणायचं पॉलिसी कट मोशन. दिलेल्या अनुदानातील सर्व रक्कम कट करून त्या मागणीला फक्त 1 रुपया दिला जावा, 1 रुपया दिला जावा, याला म्हणायचं पॉलिसी कट. याला आपण हे इथं काय दिसतं, इथं तुमचा राग दिसतो की तुम्हाला धोरण बिलकुलच आवडलेलं नाहीये. हे 5,000 कोटी कट करा आणि काय करा, फक्त 1 रुपया द्या, याला म्हणायचं पॉलिसी कट मोशन. त्यानंतर दुसरा आहे इकॉनॉमी कट मोशन. इकॉनॉमी कट मोशन मध्ये काय असतं, तुम्ही इथं रॅशनली मांडताय, तुम्हाला मान्य आहे की अरे हा रस्ता व्हायला हवा, यासाठी एवढे पैसे खर्च व्हायला हवे. फक्त तुमचं काय म्हणणं आहे की त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी विनाकारण 5,000 कोटी रुपये दिलेत, 5,000 कोटी रुपये न देता तो जलसिंचन प्रकल्प 3,500 कोटीमध्ये होऊ शकतो. मग तुम्ही म्हणता माननीय अध्यक्ष महोदय, मला तुमच्या मार्फत या प्रकल्पासाठी जी अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे, या मागणीमध्ये जे 5,000 कोटी रुपये मागण्यात आलेले आहेत, एवढ्या पैशांची गरज नाहीये. मी तुम्हाला रिसर्च सहित सिद्ध करून दाखवू शकतो की हा प्रकल्प फक्त 3,500 कोटीमध्ये पूर्ण होऊ शकतो, तर वरचे 1,500 कोटी कट करावे. पहा, तुम्ही लॉजिकल मांडलं की नाही. तुमचं काय म्हणणं आहे की अरे हो, हे प्रकल्प पण गरजेचं आहे, पैसे खर्च होणं पण गरजेचं आहे. फक्त काय होतं ना, हा प्रकल्पावर पैसे खर्च करत असताना इकॉनॉमीचं तारतम्य बाळगलेलं नाहीये. या प्रकल्पावर पैसे खर्च करत असताना तुम्ही त्याच्या आर्थिकतेला पाहितलेलं नाहीये. तर यावेळेस तुम्ही काय करता, इकॉनॉमिक कट मोशन मांडता. बरोबर आहे. दिलेल्या मागणीमधील एक ठराविक रक्कम काय केली जावी, कट केली जावी. याला आपण म्हणतो लमसम अमाऊंट कट केली जावी. लमसम अमाऊंट म्हणजे काय, एक ठराविक रक्कम कट केली जावी, याला आपण इकॉनॉमिक कट मोशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण, दिलेल्या मागणीमधील एक ठराविक रक्कम कट केली जावी, याला आपण लमसम कट किंवा इकॉनॉमिक कट हा शब्द वापरतो. लमसम अमाऊंट काय केली जावी, कट केली जावी, याला म्हणायचं इकॉनॉमिक कट मोशन. आलं लक्षात? पहा, पॉलिसी कटमध्ये तुम्ही काय म्हणता, पैसे देण्याची गरज नाहीये, सगळे पैसे कॅन्सल करा, 1 रुपया द्या आणि विषय संपवा. इकॉनॉमिक कटमध्ये तुम्ही असं म्हणता का, नाही. इकॉनॉमिक कटमध्ये तुम्ही काय म्हणता, प्रकल्प गरजेचा आहे, सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, फक्त 5,000 कोटीची गरज नाहीये, यातले 1,500 कोटी कमी करा, 3,500 कोटी द्या, याला म्हणायचं इकॉनॉमिक कट मोशन. सगळ्यात शेवटचा आहे टोकन कट.
तुमचं म्हणणं आहे प्रकल्प चांगला आहे, सगळं भारी आहे, पण आमच्या जिल्ह्यात काय रेल्वेचं स्टेशन तुम्ही आणलं नाही आणि आम्हाला राग आहे. मग तुम्ही काय म्हणता, माननीय अध्यक्ष महोदय, या रेल्वेच्या प्रकल्पांना जे 15,000 कोटी रुपये दिले जातात, हे 15,000 कोटी रुपये खूप जास्त आहेत, 15,000 कोटी देऊ नका, यामधले 100 रुपये कमी करा म्हणजे पैसे वाचतील. मला सांगा, 15,000 कोटीमधले 100 रुपये कमी केल्यानं काही फरक पडणार आहे का? नाही. पण इथं काय होतं, तुमचा स्पेसिफिक राग दिसतो, तुमचा स्वतःचं नाराजी दिसते, याला म्हणायचं टोकन कट मोशन. टोकन आपण म्हणतो ना, टोकन ऑफ लव्ह, टोकन ऑफ ॲग्रेशन किंवा टोकन ऑफ तुमचं डिस्कंटेंट, तुमचा राग दाखवणं, हे टोकन कट मोशन. तर इथं काय लक्षात ठेवायचं आहे, पॉलिसी कट मोशन, दिलेले सगळेचे सगळे पैसे रद्द करा, 1 रुपया द्यान पळवून लावा. इकॉनॉमी कट मोशन, थोडेफार पैसे कमी करा, काम महत्त्वाचं, सगळं चांगलं चाललंय, फक्त काय नाही, एवढे जास्त पैसे खर्च करायची गरज नाही आहे, थोडी इकॉनॉमी फॉलो करा, थोडंसं आर्थिकदृष्ट्या तुम्ही हा विचार करा, आपण पैसे कुठं वाचवू शकतो, त्यामुळे एक लमसम अमाऊंट, एक ठराविक अमाऊंट कमी करा. टोकन कट सगळं चांगलं आहे, परफेक्ट आहे, 100 रुपये जास्त झाले, तेवढे 100 रुपये कमी करा, याला म्हणायचं टोकन कट. आकडे लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला जातो. पॉलिसी कट मोशन, 1 रुपया दिला जावा, सगळीच्या सगळी रक्कम कट करून 1 रुपया देण्यात यावा. इकॉनॉमी कट, एक ठराविक रक्कम, लमसम अमाऊंट कमी करावे. तिसरं टोकन कट, दिलेल्या मागणीमधील 100 रुपये कमी करण्यात यावे. ह्या 3 मोशन्स त्या ठिकाणी अनुदानाच्या मागणीवर मतदान होताना मांडल्या जातात, यावर चर्चा होते, यावर डिस्कशन होतं, आणि या सगळ्यांवर डिस्कशन झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाब, या डिस्कशनमध्ये मतदान होतं आणि हे मतदान पास नाही व्हायला हवं. जर हे कट मोशन होत असताना मतदान पास झालं तर त्या ठिकाणी सरकारला बहुमत सिद्ध करायला सामोरं जावं लागू शकतं. राहील लक्षात. तर या प्रकारे अनुदानाच्या मागणीवर मतदानासाठी एकूण 26 दिवस दिलेले असतात. किती दिवस दिलेले असतात? 26 दिवस. मग 26व्या दिवसांपर्यंत सर्व मागण्यांवर सेपरेट मतदान होतं, मंत्रालय वाईज मतदान होतं, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. मग 26व्या दिवशी जेवढ्या मागण्यांवर मतदान होणं बाकी आहे, बघा ऑब्व्हियस गोष्ट आहे, सगळ्या मागण्यांवर एकदाच मतदान होणं शक्य नाही आहे, किंवा 26 दिवसांमध्ये सगळ्या मागण्यांवर मतदान होणं सुद्धा शक्य नाही आहे. तर 26 दिवसांपर्यंत जेवढ्या मागण्यांवर मतदान होणं शक्य आहे त्या सगळ्या मागण्यांवर सेपरेट मतदान होतं. मग 26व्या दिवशी, आता महत्त्वाचं आहे, 26व्या दिवशी उरलेल्या सर्व मागण्यांना एकत्रित केलं जातं आणि या सर्व मागण्यांवर एकदाच मतदान घेतलं जातं. याला आपण गिलोटिन हा शब्द वापरतो. 26व्या दिवसांपर्यंत सर्व मागण्यांवर सेपरेट मतदान होतं. 26व्या दिवशी उरलेल्या सर्व मागण्यांना एकत्रित केलं जातं व त्यांच्यावर एकदाच मतदान घेतलं जातं. याला आपण काय म्हणतो? याला आपण गिलोटिन हा शब्द वापरतो. गिलोटिन हा शब्द वापरतो. राहील लक्षात. हे झालं अनुदानाच्या मागणीवर मतदान. आतापर्यंत काय होतं, आपण प्रत्येक मागणी सेपरेटली मतदान करायचो. प्रत्येक मागणीला आपण काय करायचो? सेपरेट मतदान तर करायचोच, पण सोबतच आपण काय करायचं, प्रत्येक मागणीवर मतदान करत असताना त्या ठिकाणी मंत्रालय वाईज जायचो. बरोबर आहे, चर्चा सगळं व्हायचं. आता या सगळ्या मागण्या ज्या मान्य झालेल्या आहेत, मान्य झालेल्या सर्वच्या सर्व मागण्या, या सर्व मागण्यांना एकत्रित केलं जातं आणि मग यांना एकत्रित करून यांच्यावर एकदाच मतदान घेतलं जातं. याला आपण ॲप्रोप्रिएशन बिल किंवा विनियोजन विधेयक असं म्हणतो. अनुदानाच्या मागण्यांवर मतदान जी 4थी स्टेज आहे, त्यात काय होतं, आपण एकत्रित मतदान घेतलं का? नाही, आपण काय केलं, सेपरेट मतदान घेतलं. प्रत्येक मागणीवर सेपरेटली मंत्रालय वाईज मतदान घेतलं. आता आपण काय करणार आहेत, या सगळ्या मागण्यांना एकत्रित करणार आहेत आणि यांना एकत्रित करून आपण यांच्यावर एकदाच मतदान घेणार आहेत आणि या सगळ्या मागण्यांचं जे एकत्रीकरण केलेलं बिल आहे, या बिलला आपण म्हणतो ॲप्रोप्रिएशन बिल किंवा विनियोजन विधेयक. आणि विनियोजन विधेयक काय करतं, या ठिकाणी तुमच्या खर्चाच्या बाजूला कायदेशीर करतं. विनियोजन विधेयक, ॲप्रोप्रिएशन बिल, सर्व मंत्रालयांच्या सर्व मागण्यांचे एकत्रीकरण करून त्यांचे विनियोजन विधेयक पास केले जाते. याला आपण ॲप्रोप्रिएशन बिल असं म्हणतो. याचा आर्टिकल आहे आर्टिकल 114. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲप्रोप्रिएशन बिल काय करतं, हे सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. ॲप्रोप्रिएशन बिल काय करतं, सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. सगळ्यात महत्त्वाची बाब, सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. त्यानंतर सगळ्यात शेवटचा टप्पा आहे फायनान्स बिल, वित्त विधेयक.
फायनान्स बिल काय आहे, एकदा अप्रोप्रिएशन बिल पास झाल्यानंतर फायनान्स बिल 75 दिवसांच्या आत पास व्हायला हवं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आकडा लक्षात ठेवा, 75 दिवसांच्या आत पास व्हायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फायनान्स बिल सरकारची कमाईची बाजू कायदेशीर करतं. फायनान्स बिल काय करतं, सरकारची कमाईची बाजू कायदेशीर करतं. महत्त्वाची गोष्ट, लोकसभेने पास केल्यानंतर बजेट राज्यसभेकडे येतं. राज्यसभेने 14 दिवसांच्या आत याला पास करायला हवं. जर राज्यसभेने याला 14 दिवसांच्या आत मान्यता नाही दिली तर त्या ठिकाणी ते बिल राज्यसभेला मान्य आहे असं मानलं जातं आणि बिल पास आहे असं मानलं जातं. राज्यसभेला लक्षात ठेवा, मतदानाचा हक्क नाही. मतदानाचा हक्क फक्त कोणाला आहे, लोकसभेला आहे. आणि जेव्हा वित्त विधेयक पास झालं त्या दिवशी आपलं बजेट पूर्ण झालं असं मानलं जातं. राहील लक्षात, हे सोपं आलं लक्षात. परत एकदा स्टेजेस पाहायच्या, एकदा शॉर्टमध्ये इथं आपण लिहिलंय बहुतेक. हां, सगळ्यात पहिलं काय होतं, प्रेझेंटेशन किंवा सादरीकरण, ही पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा होता सर्वसाधारण चर्चा, जनरल डिस्कशन. तिसरा टप्पा होता विभागीय समित्यांमार्फत परीक्षण म्हणजे एक्झामिनेशन बाय डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज. चौथा होता अनुदानाच्या मागण्यांवर मतदान. या सगळ्या मागण्या ज्यांच्यावर मतदान झालंय त्यांना एकत्रित करून अप्रोप्रिएशन बिल पास केलं जातं, विनियोजन विधेयक. अप्रोप्रिएशन बिल सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. आणि सगळ्यात शेवटी फायनान्स बिल पास केलं जातं. फायनान्स बिल 75 दिवसांच्या आत पास व्हायला हवं. फायनान्स बिल पास झालं की सरकारची कमाईची बाजू कायदेशीर होते. अप्रोप्रिएशन बिलचं आर्टिकल आहे 114, फायनान्स बिलचं आर्टिकल आहे 117. चालेल लक्षात, हे 6 महत्त्वाच्या स्टेजेस आहेत. क्लिअर. आता आपला पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे यामधला, तो आहे अर्थसंकल्पाचे तत्व, जे आपण व्यवस्थित समजून घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अर्थसंकल्पाचे तत्व आणि अर्थसंकल्पाचे काही प्रकार शिकणार आहोत. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. ही बॅच तुम्ही केव्हाही जॉईन करू शकता. जर तुम्हाला आवडली असेल तर, आवडली नसेल तर प्रश्न येतच नाही शेअर करण्याचा. कारण हीच बॅच जेव्हा परत रिलॉन्च होईल त्यावेळेस मात्र याची फीस खूप जास्त असेल. जसं आपण पॉलिटीची बॅच ज्यावेळेस लॉन्च केली त्यावेळेस त्याची फीस 1200 होती. आता आपण रिलॉन्च करतो त्यावेळेस त्याची फीस जवळपास 2250 रुपये आहे. सेम इकॉनॉमिक्सच्या बॅचची फीससुद्धा नंतर वाढलेली असेल. म्हणून तुमचे जे मित्र असतील, नोकरी करणारे असतील, गृहिणी असतील किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत ज्यांना फॅमिली मॅनेज करत करत अभ्यास करायचा आहे, त्या सर्वांपर्यंत आपल्या बॅचबद्दल माहिती पोहोचवा. थँक्यू. हॅव अ गुड डे.